शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजची उपासना प्रार्थना करूया आणि प्रभूच्या हातात देऊया. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करत तुझ्या सानिध्यामध्ये येतो. सर्व मान महिमा गौरव तुला देतो. ज्याचं आम्ही वंदन करावं, स्तवन करावं, ज्याचा आम्ही जय जयकार करावा असा केवळ तूच आहेस. तू आमचा जिवंत देव आहेस, उद्धारक प्रभू आहेस, आमचा मेंढपाळ आहेस, आमचा प्रेमळ पिता आहेस. प्रभू, या अलौकिक नात्याबद्दल आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो. हे नातं प्रस्थापित करण्यासाठी तू पुढाकार घेतलास. येशूद्वारे आम्हाला आपल्या राज्यात खंडून घेतलंस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, तुला आवडेल असं आमचं वर्तन असावं, तुला गौरव देईल असं आमचं जीवन असावं, यासाठी आमचं सहाय्य कर. आजची ही उपासना प्रभू तू चालव, तू मार्गदर्शन कर आणि तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला येऊ दे. आणि उपासना झाल्यानंतर, तुझ्या सानिध्याचा अनुभव घेतल्यानंतर जो आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे, तो आशीर्वाद आम्ही इतरांनाही द्यावा. आमचं जीवन हे साक्षीरूप असावं, यासाठी तू आमचं सहाय्य कर. प्रभू, आम्ही स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा, त्याच्या नावानं तुझ्या चरणाशी सादर करतो, म्हणून तू ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, प्रभूची आराधना करूया, गीतं गाऊया, स्तुती करूया. नारायण वामन टिळकांनी आपल्या काव्यामध्ये अतिशय समर्पक लिहिलेलं आहे. तव वत्साला साजे ऐसे शील मदी असावे. प्रियजन हो, आजच्या संदेशाला अगदी साजेल अशी ही ओळ आहे. चला हे गीत ऐकूया बंधू आशिष आढाव यांच्याकडून. बाप सदैव म्हणावे, मी तुझा बाप सदैव म्हणावे. बाप सदैव म्हणावे, बाप सदैव म्हणावे, बाप सदैव म्हणावे. तुझा बाप सदैव म्हणावे, मी तुझा बाप सदैव म्हणावे. सहस्त्रनामे सहस्त्रनामे शोभति तुझा नाम. सहस्त्रनामे शोभति तुझा नाम. काय तयास करावे, काय तयास करावे, काय तयास करावे, काय तयास करावे. मी तुझा बाप सदैव म्हणावे, मी तुझा बाप सदैव म्हणावे. ख्रिस्ताद्वारा लेकरु तव मी, ख्रिस्ताद्वारा
ख्रिस्तद्वार सारे ग म पद म म प पदनी पदनी रे नी ग म पद ख्रिस्तद्वार लेखनु तव उमगुण नित्य रमावे उमगुण नित्य रमावे उमगुण नित्य रमावे मी तुझा बाप सदैव म्हणावे मी तुझा बाप सदैव म्हणावे तव वत्सला साजे ऐसे तव वत्सला साजे ऐसे तव वत्सला साजे ऐसे शीलमदीय असावे शीलमदीय असावे शीलमदीय असावे मी तुझा बाप सदैव म्हणावे बाप सदैव म्हणावे बाप सदैव म्हणावे बाप सदैव म्हणावे म्हणावे मी तुझा बाप मी तुझा बाप मी तुझा बाप सदैव म्हणावे. बंधू आशिष, तुमचे मनपूर्वक आभार. प्रियजन हो, तुम्हाला हे गीत आवडलं? मला हा हिरा अगदी अचानक सापडला. अर्थात मला असं वाटतं प्रभूचीच योजना होती आणि त्याने मला यांच्या संपर्कात आणलं. त्याचं काय झालं? उपासना संगीत गीत गायन अभियान यामध्ये आमचा सहभाग आहे आणि आम्ही या अभियानाद्वारे उपासना संगीतातली गाणी रेकॉर्ड करण्याचा प्रकल्प मांडलेला आहे. 2 वर्षापासून हा प्रकल्प चालू आहे. उपासना संगीतामध्ये 800च्या वर गाणी आहेत आणि त्यातली फार तर फार 100 गाणी आपण गात असतो. बरीचशी गाणी आम्हाला माहिती नाहीत. हा खजिना लुप्त होत चालला आहे. आज अनेकांना ही गाणी माहिती नाहीत आणि म्हणून या गाण्यांचं पुनरुज्जीवन करावं, ही गाणी लोकांपर्यंत पोहोचावीत म्हणून हा प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे. आम्ही अनेक चर्चच्या गानवृंदांना आवाहन केलेलं आहे, तुम्ही या, आम्ही स्टुडिओमध्ये तुमची 10 गाणी रेकॉर्ड करू आणि ती यूट्यूबवर प्रसारित करू. यामुळं ती गाणी तालासुरात लोकांना ऐकता येतील, शिकता येतील, नवीन चाली शिकता येतील, हा आमचा मानस आहे. आत्तापर्यंत आम्ही 80च्या वर गाणी रेकॉर्ड केलेली आहेत आणि ती यूट्यूबवर उपलब्ध आहेत. याच प्रकल्पादरम्यान नुकत्याच रेकॉर्डिंग झालेल्या ग्रुपमध्ये बंधू आशिष आढाव यांची माझी भेट झाली आणि त्यांचं हे सुंदर गाणं आज आपल्याला ऐकायला मिळालं. त्यांच्याकडून आणखीन एक सुंदर गाणं आपण ऐकणार आहोत. प्रभूच्या दुसऱ्या येण्यावर आधारित आहे. त्यांनी स्वतः ते लिहिलं आहे आणि त्याची चाल त्यांनीच बांधलेली आहे. त्याच्या संगीतावर मी थोडंसं काम केलं आणि हे गीत आज तुमच्यापर्यंत सादर करत आहोत. आशा आहे तुम्हाला आवडेल.
ज्याप्रमाणे वागशील तू ज्याप्रमाणे वेतन मी देणार आहे येणार येणार अल्फा ओमेगा जीवन ख्रिस्त तारण झालेले राहतील मात्र अल्फा ओमेगा जीवन ख्रिस्त तारण झालेले राहतील मात्र प्रवेश नाही पापी जनांना बाहेर ते राहणार आहे येणार येणार शरणागत मी प्रभुला असावे शरणागत मी प्रभुला असावे तारण जीवन फुकट घ्यावे तारण जीवन फुकट घ्यावे पवित्र आत्मा वधू प्रभूची सर्वांना बोलावीत आहे येणार 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 मी येणार आहे न्याय जगाचा करणार आहे येणार 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 प्रियजन हो, तुम्हाला या गीतामधून आशीर्वाद मिळाला. माझी खात्री आहे प्रभू तुमच्याशी बोलला आहे, प्रभूने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. बंधू आशिष, तुमचे मनपूर्वक आभार. चला, आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. आज अमेरिकेहून दीपक उजगरे प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करत आहे. कलसेकरास पत्र याचा 2रा अध्याय वचने 20 ते 23. जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर मेले आहात व या जगाच्या प्राथमिक शिक्षणापासून मुक्त झाला आहात, तर मग का तुम्ही या जगाचे असल्यासारखे त्याच्या नियमांच्या अधीन राहता? याला स्पर्श करू नका, त्याची चव पाहू नका. या सर्व गोष्टी त्यांच्या वापराबरोबर नाहीशा होणार आहे. अशा नियमांच्या अधीन होताना तुम्ही मानवी नियम व शिकवणूक यांचे पालन करता. खरोखर मनुष्यांनी केलेला धर्म, स्वतःचा अपमान, नम्रतेची कृत्य, शरीराचा छळ याविषयीच्या ज्ञानाबद्दल त्यांची कीर्ती आहे. परंतु शरीराच्या समाधानाविरुद्ध लढताना ते काही किमतीचे नाहीत. परमेश्वर बाप वाचलेली वचनं आशीर्वादित करो. दीपक, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलंस, तुझे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. चला
उपासना संगीतामधून हे गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 510 क्रमांकाचं गाणं गाऊया. सर्वांच्या परिचयाचं हे गाणं आहे, प्रिय प्रभू माझा प्राण. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान प्रभूच्या सेवेसाठी अर्पण करूया. प्रिय प्रभू माझा प्राण, तुला अर्पितो हे दान. प्रिय प्रभू माझा प्राण, तुला अर्पितो हे दान. रात्रंदिन मनोभावे तुझे प्रेम निस्तवावे. प्रिय प्रभू माझा प्राण, तुला अर्पितो हे दान. मना उकळी फुटावी, हाता प्रेरणा मिळावी. प्रिय प्रभू माझा प्राण, तुला अर्पितो हे दान. पाया जासूद करावे, तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. प्रिय प्रभू माझा प्राण, तुला अर्पितो हे दान. तुझा अमूल्य प्रसाद वाणी गाओ स्तुतिवाद. प्रिय प्रभू माझा प्राण, तुला अर्पितो हे दान. आपण हे दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तू आम्हा सर्वांचा सांभाळ करतोस, आमची काळजी घेतोस, आम्हाला आरोग्य देतोस. तुझ्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून प्रभू हे अल्प असं दान आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वाद कर. या दानाचा उपयोग तुझं कार्य या जगामध्ये अधिक अधिक वाढावं, अनेकांना तुझी ओळख व्हावी, लोकांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, तुझं नाव उंचावलं जावं. यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तू करून घे. ज्या सर्वांनी हे दान दिलेलं आहे अशा सर्व तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद पाठव. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. तुझे मोठे आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. प्रभू आम्ही सर्व काही तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणतोय आमेन. प्रियजन हो, वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणत आहेत देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. हा संदेश ऐकण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया आणि प्रभूला विनवूया की त्याने या संदेशामधून आमची भेट घ्यावी. प्रार्थना करू. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या उपासनेमध्ये तुझी उपस्थिती आहे, तुझं सान्निध्य आम्हाला जाणवत आहे. प्रभू, आत्तापर्यंत तू आमच्याशी बोलतच आलेला आहेस. आता आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझ्या दासाला तुझ्या हातात सोपवतो. तुला विनंती करतो, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमचं मार्गदर्शन कर. या दासाचा तुझ्या गौरवासाठी उपयोग करून घे आणि प्रभू, आजचं वचन आशीर्वादित कर. आम्ही आम्हा सर्वांना तुझ्या हातात सोपवतो. प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन.
शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या भक्तीमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांची या माध्यमातून भेट होते याचा अतिशय आनंद वाटतो. प्रभू आपल्याला आशीर्वादित करीत आहे असा आमचा विश्वास आहे. आपल्यापैकी काही जण आम्हाला लिहिता आणि त्यामुळे आम्हाला खूप उत्तेजन मिळतं. तर आपण आत्तापर्यंत आम्हाला कधीच आपली प्रतिक्रिया दिली नसेल, आम्हाला काही मेसेज केला नसेल तर 5 मिनटं काढा आणि कृपा करून आम्हाला कळवा कशा प्रकारे प्रभू आपल्याशी बोलत आहे, प्रभू आपल्याला आशीर्वादित करत आहे. माझी एक विनंती सर्वांना आहे, या भक्तीमध्ये कोणकोणत्या ठिकाणाहून, गावाहून, देशातून सहभागी होत आहेत हे जाणून घेण्याची आम्हाला उत्कंठा आहे. आणि म्हणून एक ओळीचा संदेश आम्हाला पाठवा, आपलं नाव आणि आपण कोणत्या गावातून, शहरातून, देशातून हा संदेश ऐकत आहात. म्हणजे आम्हाला समजेल की कोठपर्यंत ही भक्ती जात आहे, देवाचं वचन कोणकोणत्या ठिकाणी पोहोचत आहे आणि प्रभू कशा प्रकारे या भक्तीचा उपयोग करून घेत आहे, त्याची सेवा करत आहे, त्याचं नाव गाजवत आहे, याची माहिती आम्हाला मिळेल आणि त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ. आणि म्हणून 5 मिनटं घ्या, आपलं नाव आणि आपलं ठिकाण आम्हाला व्हॉट्सॲप नंबरवर पाठवा. या भक्तीच्या अखेरीस माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे 7387766772. मी नेहमी विनंती करत असतो की आपण आपल्या प्रतिक्रिया द्या, आपण गीत गा, उपासना संगीतातली गीतं गा, आम्हाला पाठवा, पवित्र शास्त्र वाचनामध्ये आम्हाला मदत करा. परंतु मला फार वाईट वाटतं की फारच कमी लोक त्याला प्रतिसाद देतात. अगदी मोजके लोक आपल्या प्रतिक्रिया देतात. या भक्तीमध्ये गाण्याच्याद्वारे आपण परमेश्वराची स्तुती आराधना करू शकतो, आपण सेवा करू शकतो आणि ही संधी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे. परंतु मला खूप वाईट वाटतं की यासंबंधी कोणी गांभीर्याने विचार करत नाही, मला असं वाटतं. किंवा त्या गोष्टीचा कंटाळा येतो किंवा संकोच वाटतो, मला माहीत नाही काय कारण आहे. परंतु मी अनेकदा विनंती करतो की आपली गाणी पाठवा, बायबल रिडिंगमध्ये भाग घ्या, परंतु कोणी त्याला प्रतिसाद देत नाही. आणि म्हणून कदाचित इथून पुढे मी अशा प्रकारची विनंती करणार नाही. पण ज्यांनी याआधी गीतं गायलेली आहेत त्यांनीसुद्धा फार काळापूर्वी, बऱ्याच महिन्यांपूर्वी, वर्षांपूर्वी गीतं गायलेली आहेत. नवीन गीतांची आम्हाला आवश्यकता आहे. आणि म्हणून ज्यांनी आजपर्यंत गीतं गायलेली आहेत त्यांना पण माझी विनंती आहे की आपण नवीन गाणे गा आणि आम्हाला पाठवा. मागच्या आठवड्यामध्ये अनुपा पॉल, जी जर्मनीमध्ये असते, फेसबुकवर माझं तिच्याशी संभाषण झालं आणि तिलासुद्धा मी विनंती केली की तिची गाणी तिने पाठवावीत आणि तिने सांगितलं, हो अंकल, मी नक्की पाठवेन गाणी. संगीत आणि गीत याच्या बाबतीमध्ये ती खरं म्हणजे तज्ज्ञ आहे, एक्सपर्ट आहे. गाणं कसं गायचं ही ते शिकवते आणि जर्मनीमध्ये ती क्लासेस घेते. यापूर्वी इंग्रजी भक्तीमध्ये तिची गाणी आपण ऐकली आहेत, फार सुंदर ती गाणं गाते आणि तिने मला प्रॉमिस केलं आहे की ती गाणी पाठवणार आहे. आणि म्हणून आत्तापर्यंत ज्यांनी या भक्तीमध्ये गाणे गायले आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की कृपा करून आमच्यासाठी वेळ काढा आणि आपली गाणी आम्हाला पाठवा. जर अद्याप आपण कोणीच गाणी पाठवले नसतील तर तुम्हालासुद्धा विनंती आहे, जर तुम्ही गाऊ शकता, प्रभूनं ते दान जर तुम्हाला दिलं असेल तर जरूर या भक्तीमध्ये त्या दानाचा उपयोग करा आणि या भक्तीमध्ये आपली गीतं जरूर पाठवा. मागच्या आठवड्यामध्ये ब्रदर सुरेश तिवडे यांच्याशी मी जवळजवळ 1 तास गप्पा मारत होतो. ते मला अधूनमधून फोन करतात आणि आपल्या या भक्तीचं ते खूप कौतुक करतात. आपली जी सेवा आहे त्याचा त्यांना अतिशय आनंद वाटतो आणि त्याविषयी फार चांगले उत्तेजन देणारे शब्द ते वापरतात की तुमची भक्ती फार सुंदर आहे, वेगळी आहे, तुम्ही जे शिक्षण देता पवित्र शास्त्रातून ते अतिशय उत्तम आहे आणि अनेकांपर्यंत ही भक्ती पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतात. 40, 50, 60 अशा अनेक लोकांना वेगवेगळ्या देशांमध्ये जे आहेत त्या ठिकाणी ते पाठवतात असं त्यांनी सांगितलं. जर्मनीमध्ये, युगांडामध्ये, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये आणि भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांचे जे ओळखीचे आहेत, नातेवाईक आहेत, मित्र आहेत, त्यांना या भक्तीची लिंक ते पाठवतात आणि मला खूप आनंद वाटतो. आपणही ते करू शकता. या भक्तीच्याद्वारे जर प्रभू आपल्याला आशीर्वादित करत आहे
तर जरूर ही भक्ती याची लिंक दुसऱ्यांना पाठवा, तुमच्या नातेवाईकांना पाठवा, तुमच्या मित्रांना पाठवा. आणि तुम्ही कुठे कुठे पाठवतात याची आम्हाला माहिती द्या, म्हणजे आम्हाला कळेल की ही लिंक, ही भक्ती कोठपर्यंत जात आहे. आमची इच्छा आहे की जगातल्या सर्व देशांमध्ये ही भक्ती जावी. पहा, जगाच्या अनेक देशांमध्ये महाराष्ट्र मंडळ आहे. याचा अर्थ आपले मराठी लोक बहुतेक सर्व देशांमध्ये आहेत. आणि आमचा हा प्रयत्न आहे, आमची ही प्रार्थना आहे, आमची इच्छा आहे की ज्या ज्या ठिकाणी मराठी लोक आहेत त्या लोकांपर्यंत ही आपली मराठी भक्ती जावी. आणि त्यासाठी तुम्ही फार मोठा हातभार लावू शकता. तुमच्या ओळखीचे मराठी बोलणारे जर दुसऱ्या देशामध्ये असतील तर त्यांना जरूर ही लिंक पाठवा. अर्थात इंग्रजीमध्ये सुद्धा आपली भक्ती उपलब्ध आहे, परंतु कदाचित इंग्रजीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इंटरनॅशनल लेवलवर बरेच लोक इंग्रजीमध्ये भक्ती घेतात, त्यामुळे पुष्कळ पर्याय आहेत, परंतु मराठीमध्ये कदाचित एवढे पर्याय नसतील. आणि अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या माध्यमातून आम्ही जी भक्ती घेतो त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास करतो, अगदी पद्धतशीर, नाही का. एकेका पुस्तकाचा अभ्यास आपण करत आहोत. आणि त्यामुळे आमची इच्छा आहे की अधिकाधिक लोकांपर्यंत ही भक्ती जावी. आणि लाईव्हच आपण पाहायला हवं असं काय नाही. त्यावेळेला कदाचित तुमच्या चर्चची भक्ती असेल किंवा तुम्हाला ती वेळ सोयीस्कर नसेल, पण तुमच्या सोयीनुसार तुम्ही दिवसामध्ये कधीही, आठवड्यामध्ये कधीही या भक्तीमध्ये सहभागी होऊ शकता आणि पवित्रशास्त्राचा अभ्यास आपण करू शकता. गेली 5.5 वर्ष आपण ही भक्ती अव्याहतपणे घेत आहोत. आणि आम्ही प्रभूला मनापासून धन्यवाद देतो की प्रभूनं त्यासाठी कृपा पुरवली, शक्ती पुरवली, सर्व पुरवठा केला. प्रभू त्याच्या वचनाची थोरवी वाढवत आहे. या ठिकाणी कोणत्याही माणसाचं गौरव होऊ नये, परंतु प्रभूचं वचनाचं गौरव व्हावं, प्रभूचं नाव उंचावलं जावं, ही आमची प्रार्थना आहे. आणि त्यामध्ये तुम्ही हातभार लावू शकता. प्रभूचं वचन अधिकाधिक लोकांपर्यंत जावं यासाठी आपणही आम्हाला मदत करू शकता. आणि आपली थोडीशी मदत प्रभूच्या या कार्यामध्ये फार मोठा आशीर्वाद घेऊन येणारी असेल, हा आमचा विश्वास आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी आपण प्रार्थनेसाठी एकत्र येत असतो, 7 ते 7:30 सकाळी, फर्स्ट डे ऑफ द मंथ. आणि त्याला फार चांगला प्रतिसाद मिळतो. यावेळेस 1 तारखेला 12 लोक या प्रार्थनेमध्ये सहभागी झाले होते. आणि केवळ भारतामधूनच नाही, परंतु अमेरिका, कॅनडा अशा दुसऱ्या देशांमधून सुद्धा, आणि महाराष्ट्राच्या बाहेर डेहराडूनमध्ये ब्रदर विनय मंगलवादी असे अनेक लोक या प्रार्थनेमध्ये सहभागी झाले. याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. आपणही महिन्यातून एकदा या प्रार्थनेमध्ये सहभागी होऊ शकता. खरं म्हणजे रोज जरी आपण ही प्रार्थना घेतली तरीसुद्धा प्रार्थनेच्या इतक्या विनंत्या आहेत आणि इतके लोक आहेत प्रार्थना करण्यासाठी उत्सुक, तर आम्ही रोज जरी घेतले तरीसुद्धा मला असं वाटतं आपण करू शकतो. परंतु आपण वेगवेगळ्या मंडळांमध्ये सहभागी आहात, त्या ठिकाणी आपण आपलं योगदान देता, याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. आणि म्हणून कमीत कमी महिन्यातून एकदा आपण प्रार्थनेसाठी एकत्र यावं आणि महिन्याची सुरुवात प्रभूच्या उपस्थितीमध्ये प्रार्थनेमध्ये करावी. ही फार सुंदर गोष्ट आहे आणि त्यासाठी सुद्धा मी आपल्या सर्वांना आमंत्रित करतो. प्रभूनं आम्हाला जे ओझं दिलेलं आहे कदाचित त्याविषयी मी सांगितलं आहे, परंतु मी पुन्हा पुन्हा सांगत राहीन. आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये आहोत, डिसेंबर जवळ आलेला आहे. ख्रिसमस, ख्रिस्त जन्मदिनाची तयारी आपण सर्व करत आहोत. वेगवेगळ्या प्रकारे आपण ख्रिसमस साजरा करतो आणि आपापल्या चर्चमध्ये, मंडळीमध्ये आपण अतिशय उत्साहानं, अतिशय आनंदानं ख्रिसमस साजरा करतो. ही फार चांगली गोष्ट आहे. परंतु या दिवसामध्ये आपल्या कुटुंबाच्या, आपल्या समाजाच्या, आपल्या चर्चच्या बाहेर जाऊन इतरांना ख्रिसमसची आनंदाची सुवार्ता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाची सुवार्ता आपण गाजू शकतो का, याविषयी आपण विचार करावा. आणि प्रभूनं मला जे ओझं दिलेलं आहे ते मी सांगितलेलं आहे. मग या दिवसांमध्ये आम्हाला संधी मिळते, आम्ही प्रभू येशूचं नाव गाजू शकतो. सहसा कोणी आम्हाला अडखळण करणार नाही आणि म्हणून आपण या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. आम्ही ज्या ठिकाणी राहतो फातिमा नगरमध्ये, त्या ठिकाणी एक फार मोठं कन्स्ट्रक्शन सुरू आहे.
आणि 100पेक्षा अधिक कामगार या प्रोजेक्टवर काम करत आहेत. त्यांना रोज मी येताना जाताना पाहतो आणि देवानं माझ्या अंतःकरणामध्ये मला हे ओझं दिलं की त्यांना आपण येशू ख्रिस्ताची सुवार्ता कशी सांगायची. आणि ख्रिसमस हा एक चांगला प्रसंग आहे की आपण ख्रिसमसची गाणी गाऊ शकतो, कॅरल्स. त्यांना आपण केक आणि इतर गोष्टी देऊ शकतो. आणि अशा प्रकारे आपण ख्रिस्त जन्माचा आनंद या लोकांना देऊ शकतो की जे ख्रिस्ती नाही आहेत. मला माहीत नाही त्यांनी येशू ख्रिस्ताचं नाव तरी ऐकलं आहे का. अर्थात हे बहुतेक सर्व परप्रांतीय आहेत. आम्हाला हिंदीमध्ये गाणी गावे लागतील, सुवार्थ सांगावं लागेल. आणि माझी इच्छा आहे की एखाद्या सेवकाला बोलवावं जो हिंदी उत्तम बोलू शकतो आणि त्याच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून आपण येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद त्यांना द्यावा, ही माझी प्रार्थना आहे. आपणही प्रार्थना करा. दुसरं आमंत्रण आमच्यासाठी हे आहे, वानवडी भागामध्ये जगताप चौक आहे. पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांचं ऑफिस त्या चौकामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी ख्रिसमस कॅरल्स, ख्रिसमसची गाणी गावीत आणि येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवावी, हा आमचा प्रयत्न आहे. आपल्या प्रार्थनेमध्ये या दोन्ही गोष्टींची आठवण ठेवा. त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या आम्हाला काढायच्या आहेत. योग्य लोकांकडून आम्हाला परवानगी मिळवायची आहे. त्याचप्रमाणे गीतगाण्यांसाठी आम्हाला जे गाणी गाऊ शकतात, ख्रिसमसची गाणी गाऊ शकतात आणि शक्यतो मराठी आणि हिंदी ही गाणी, एखाद दुसरं इंग्लिश पण गाऊ शकतो, परंतु प्रामुख्यानं हिंदी आणि मराठी गाणी जी सर्वसामान्य लोकांना समजतील. कारण त्या गीतांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवायची आहे. आणि म्हणून आम्ही जिंगल बेलसारखी गाणी गाणार नाही, परंतु आम्ही येशू ख्रिस्ताच्या जन्माची सुवार्ता स्पष्ट शब्दामध्ये लोकांपर्यंत पोहोचेल अशा प्रकारची गाणी निवडणार आहोत. आणि जर आपण पुण्यात राहता, जवळपास राहता, तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. आपण प्रार्थना करा, आपण सहभागी व्हा. आणि कोणत्याही माध्यमातून जर आपल्याला यासाठी सपोर्ट करायचा असेल, मदत करायची असेल, तर जरूर आमच्याशी संपर्क करा. संदेशाकडे वळण्या अगोदर मला 2 प्रार्थनेच्या विनंत्या तुमच्यासमोर ठेवायच्या आहेत. आपल्याला माहीत आहे संपूर्ण जगामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळं हाहाकार उडालेला आहे. अनेक ठिकाणी आगी लागलेल्या आहेत, वणवे पेटलेले आहेत, अनेक ठिकाणी पूर आलेले आहेत. भारतामध्ये अनेक ठिकाणी पूर आलेले आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये त्याचं अत्यंत रौद्र स्वरूप आम्ही पाहत आहोत. अनेक शेतकऱ्यांची शेतं वाहून गेलेली आहेत. शेतामध्ये 4-4, 5-5 फूट पाणी आहे. सर्व पिकं पाण्याखाली गेलेली आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत. अनेकांनी जीव गमावलेला आहे. त्यांची जनावरं वाहून गेलेली आहेत. आणि त्यावरून महाराष्ट्रामध्ये प्रचंड राजकारणसुद्धा सुरू आहे. परंतु आज त्यांना मदतीची गरज आहे. आपण प्रार्थना करूया की प्रभूनं त्यांना मदत पुरवावी. मला असं वाटतं या दिवसामध्ये मंडळीला फार चांगली संधी आहे की अशा वेळेला आमच्या आजूबाजूला जर असे लोक असतील तर त्यांच्यापर्यंत आम्ही धावून जायला पाहिजे. असे जर कोणी शेतकरी असतील की जे दुःखामध्ये आहेत, संकटामध्ये आहेत, तर त्यांना मंडळीनं आज मदत करायला हवी. आम्ही मोठमोठ्या सुवार्ता सभा आयोजित करतो आणि त्यावर कदाचित आम्ही लाखो रुपये खर्च करतो, परंतु आमचे शेजारी जे दुःखात आहेत, संकटात आहेत, तर त्यांच्याकडं धावून जाण्यासाठी मला असं वाटतं ही फार चांगली वेळ आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील मंडळांनी या दृष्टिकोनातून काय करता येईल याचा जरूर विचार करावा. कशा प्रकारे आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत जाता येईल, त्यांना जीवनावश्यक अशा काही गोष्टी आहेत त्यांचं वाटप आम्हाला करता येईल का, कशा प्रकारे मदत करता येईल, या दृष्टिकोनातून प्रत्येक मंडळीनं प्रयत्न करावा. यासाठी आपण प्रार्थना करूया. आपल्याला कदाचित फार मोठी मदत करता येणार नाही, परंतु एखाद्या शेतकऱ्याला जरी आम्ही मदत केली तर त्याच्यासाठी ती कितीतरी मोठी गोष्ट असेल. आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक मंडळीनं, प्रत्येक विश्वासणाऱ्यानं या दिवसामध्ये प्रार्थनापूर्वक योजना करावी, ही माझी आपल्याला विनंती आहे. दुसरी गोष्ट कदाचित आपण बातम्यांमध्ये पाहिली असेल, लेह लडाखमधील एक फार मोठे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक झालेली आहे. त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे.
खरं म्हणजे त्यांनी अतिशय सुंदर काम लेह लडाखमध्ये केलेलं आहे. शाळा बांधलेल्या आहेत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी त्यांनी फार प्रचंड मोठं कार्य केलेलं आहे, ज्याची दखल जगातील अनेकांनी घेतली आहे. जगातील मोठमोठ्या संघटना त्यांनी त्याबद्दल त्यांचा सन्मान केलेला आहे. परंतु आज भारतामध्ये इतकी भयंकर परिस्थिती आहे की जो सत्य बोलतो त्याच्यावर हल्ला करण्यात येतो, त्याला अटक करण्यात येते. आणि सोनम वांगचुक आणि त्यांचे सर्व सहकारी, ज्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. देवाने त्यांचं संरक्षण करावं, त्यांची काळजी घ्यावी, त्यांना सुरक्षित ठेवावं. आणि अशा सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचा देवाने उपयोग करून घ्यावा, लोकांचं सामाजिक जीवन उच्च करण्यासाठी, त्यांच्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी. हे सर्व सामाजिक कार्यकर्ते जे प्रयत्न करत आहेत, धाडस करत आहेत, धोका पत्करत आहेत, त्यांच्यासाठी आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. मला क्षमा करा, कदाचित आज बराच वेळ मी घेतलेला आहे. प्रभूच्या वचनाकडे वळूया. कलस्सेकरास पत्राचा 2रा अध्याय 20 ते 23 ही वचनं आपल्यासाठी माझे भाचे दीपक उजगरे जे अमेरिकेमध्ये असतात त्यांनी वाचले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये शर्ली आणि शेरेल आणि त्यांची आई सिस्टर वैशाली मोरे यांनी अतिशय सुंदर गीतं आपल्यासाठी सादर केली. प्रभूची स्तुती आराधना करण्यामध्ये आमचं पुढारी पण केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. शास्त्र वाचन आपल्यासाठी मिसेस मालविका आखाडे यांनी केलं आणि इंग्रजीमध्ये अनघा ओहळ हिनं केलं, त्याबद्दल यांचा मी आभारी आहे. कलस्सेकरास पत्राचा 2रा अध्याय 20व्या वचनामध्ये पौल असं म्हणतो, तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेला आहात, तर जगात जगत असल्यासारखे विधींच्या स्वाधीन का होता. 16 ते 19 या वचनांमध्ये वेगवेगळे दिवस, सण, अमावस्या वगैरे हे आपण न पाळता आपण आपलं लक्ष येशू ख्रिस्तावर केंद्रित करावं, याविषयी पौल सांगत आहे. आणि आता तो अतिशय गंभीर असा प्रश्न करत आहे की तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेला आहात, तर जगात जगत असल्यासारखे विधींच्या स्वाधीन का होता. पहिली गोष्ट पौल या ठिकाणी जाहीर करतो की तुम्ही ख्रिस्ताबरोबर मेला आहात. आणि पौलाची ही साक्ष होते नाही का की मी ख्रिस्ताबरोबर मेलो आहे. आणि काही वचनं आपण पाहूया. रोमकरास पत्रामध्ये याविषयी लिहित असताना 6व्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये पौल असं म्हणतो, आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. 10वं वचन, कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाचाच मरण पावला, तो जगतो, तो देवासाठीच जगतो. तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःच पापाला मेलेले खरे, पण देवाप्रित्यर्थ जिवंत झालेले असे माना. आणि मग 7व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये पौल म्हणतो, त्याप्रमाणे माझ्या बंधुजनो हो, तुम्हीही ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे नियमशास्त्रासंबंधाने मृत झाला, अशासाठी की तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यातून जो उठला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फळ द्यावे. गलती 5:24 मध्ये आपण पाहतो, जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खेळला आहे. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे. आता हे प्राथमिक शिक्षण काय आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मेला आहात, त्या शिक्षणाला ख्रिस्ताबरोबर मेला आहात. येशू ख्रिस्तामध्ये जेव्हा आपण बाप्तिस्मा घेतो तेव्हा आपण काय म्हणतो, मी येशू ख्रिस्ताबरोबर मरण पावलो आणि पुन्हा उठलो. त्याच्या मृत्यूमध्ये आपण सहभागी होतो, एकरूप होतो नाही का. जगाचं प्राथमिक शिक्षण काय आहे की आपण प्रार्थना, उपास, व्रतवैकल्य अशा वेगवेगळ्या कर्मकांडाच्या द्वारे आपल्याला देवाचा आशीर्वाद, देवाची कृपा मिळू शकते. हे सर्व धर्मामध्ये सांगितलेलं आहे की हे प्राथमिक गोष्टी आहेत. परंतु पौल म्हणतो की तुम्ही या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्तामध्ये मेला आहात. हा नियमशास्त्र आम्हाला कर्मकांडाविषयी सांगतं. अनेक सेवक जुन्या कराचा उल्लेख करतात आणि जुन्या कराच्या अनेक गोष्टींचा आपल्या संदेशामध्ये उपयोग करतात आणि ते ठीक आहे कदाचित, परंतु आम्ही आता जुन्या कराला बांधील नाही आहे. जुन्या कराच्या द्वारे आम्हाला तारणप्राप्ती होऊ शकत नाही, नियम पाळण्याच्या द्वारे होऊ शकत नाही.
ज्या प्रकारे येशू ख्रिस्तानं आपल्या शरीरामध्ये नियमशास्त्र पूर्ण केलं, त्यावेळेला आम्ही सुद्धा नियमशास्त्राला मेलो आहोत. आम्ही सुद्धा नियमशास्त्राच्या बंधनामधून मुक्त झालो आहोत. आणि विशेषतः यहुदी लोकांसाठी ह्याचा स्वीकार करणं फार कठीण होतं. कलस्सेमध्ये असलेली मंडळी, ज्यापैकी अनेक यहुद्यातून ख्रिस्ती झाले होते, त्यांना असं वाटत होतं नाही, आम्हाला नियमशास्त्र सुद्धा पूर्ण करायला पाहिजे. जे प्राथमिक शिक्षण आहे, जे आम्हाला ख्रिस्ताकडे घेऊन जायला हवं, परंतु त्या प्राथमिक शिक्षणामध्येच ते अडकलेले होते. आजसुद्धा कदाचित शब्बात पाळणं, दशांश देणं, अशा अनेक गोष्टी मंडळीमध्ये त्यावर जास्त भर दिला जातो. परंतु त्यापेक्षा अधिक काय आहे की आम्ही प्रभूची आराधना करणं, प्रभूची सेवा करणं, प्रभूची स्तुती करणं, प्रभूच्या आज्ञा पाळणं, यामध्ये आम्हाला जास्त भर द्यायला हवा. नवा करा आम्हाला दशांश देण्याविषयी शिकवत नाही, ते जुन्या कराचं शिक्षण आहे. नवा करा आम्हाला आमच्या शक्तीप्रमाणे, शक्तीच्या बाहेर जाऊन द्यायचं. म्हणजे दशांशाची मर्यादा नाही आहे, त्याच्या पलीकडे आम्ही द्यावं, असं नवा करा आम्हाला शिकवतो. परंतु पुष्कळदा अनेक ख्रिस्ती लोक ह्या प्राथमिक शिक्षणामध्ये अडकून पडले. आणि हे प्राथमिक शिक्षण ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेलं आहे. ख्रिस्त ज्या प्रकारे आमच्या पापांसाठी मरण पावला, त्या प्रकारे हे सर्व प्राथमिक शिक्षण त्यानं पूर्ण केलेलं आहे. त्याच्या बंधनामध्ये आम्ही राहण्याची गरज नाही. जगात जगत असल्यासारखं विधींच्या स्वाधीन का व्हावं? ख्रिस्ती धर्मामध्ये सुद्धा अनेक विधी आहेत, नाही का? आणि त्या विधी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, पवित्र आहे, मान्य आहे. परंतु त्याचं फक्त वरवरचं स्वरूप पाहण्यात काय अर्थ नाही. प्रत्येक चर्चमध्ये बाप्तिस्मा होतो, परंतु बाप्तिस्माविषयीचं शिक्षण दिलं जातं का? बाप्तिस्माचा खरा अर्थ काय आहे? जेव्हा एखादी व्यक्ती बाप्तिस्मा घेते, त्यावेळेस तिच्या जीवनामध्ये काय काय घडतं याविषयी आम्हाला शिकवलं जातं का? होय, बाप्तिस्मा चांगली गोष्ट आहे, परंतु केवळ विधी आहे म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन न राहता त्याच्या मागचा जो गहन अर्थ आहे तो आम्ही समजून घ्यायला पाहिजे. आमच्या चर्चमध्ये वेगवेगळे सण साजरे होतात, नाही का? ख्रिसमस आहे, पुनरुत्थान दिन आहे, चर्चचा वाढदिवस आहे, हंगामाचा सण आहे, असे अनेक, लँडचा समय आहे. आणि केवळ वरवर त्याचं पालन करणं. ख्रिसमसला खूप गर्दी असते, नाही का, चर्चमध्ये? परंतु त्यापैकी अनेकांना येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी तारणारा म्हणून जन्मला आहे हे सत्य माहीत आहे का? कदाचित नसेल. अनेकांना येशूची ओळखसुद्धा नाही. एक कर्तव्य म्हणून अनेक जण ख्रिसमसला, गुड फ्रायडेला आणि पुनरुत्थान दिनी कदाचित चर्चमध्ये जातात, कारण ते ह्या सर्व बाह्य गोष्टींच्या अधीन आहेत, स्वाधीन आहेत. त्यांना खरंच स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे आणि आम्हाला स्वतंत्र होण्याची गरज आहे. पुढं त्याचं स्पष्टीकरण करताना पौल असं म्हणतो, म्हणजे हाती धरू नको, चाकू नको, स्पर्श करू नको, अशा प्रकारचे उपभोगाने नष्ट होणाऱ्या वस्तूंविषयी माणसांच्या आज्ञांचे व शिक्षणाचे जे विधी आहेत त्यांच्या स्वाधीन का होता? आपण काय खावं, काय खाऊ नये, उपासाला हे चालतं, हे चालत नाही, याला स्पर्श करू नको, त्याला स्पर्श करू नको, असे अनेक विचार आपल्या समाजामध्ये आढळतात, नाही का? भारतामध्ये ज्या संस्कृतीमध्ये आपण वाढतो त्या संस्कृतीमधील अनेक गोष्टींचा प्रभाव आमच्यावर झालेला असतो. फॉर एक्झाम्पल, शनिवार हा न करताचा वार असं अनेक ख्रिस्ती लोक आज सो समजतात. तर शनिवार हा शब्बात दिवस आहे यहुदी प्रथेप्रमाणे. तो पवित्र दिवस आहे. देवानं निर्माण केलेला प्रत्येक दिवस हा चांगला आहे आणि पवित्र आहे, आणि म्हणून प्रत्येक दिवसाचा आदर आपण करायला हवा. पण आमच्यावर जे काही संस्कृतीचे प्रभाव आहेत त्या प्रभावाखाली आपण पुष्कळदा या गोष्टींच्या स्वाधीन होतो. डाव्या हातानं पैसे देऊ नका, डाव्या हातानं दान देऊ नका, डाव्या हाताने एकमेकांना विश करू नका, अशा प्रकारे एक आपल्याला समाजामध्ये आढळून येतं. का बरं? कारण आमच्यावर जो प्रभाव आहे, आमच्या आजूबाजूचे लोक ज्याप्रमाणे वागतात त्याप्रमाणे वागण्याचा आपण प्रयत्न करतो. परंतु डाव्या हाताचे लोक खरं म्हणजे फार गिफ्टेड असतात, नाही का? आमचा भाऊ पीटर हा डावखोर आहे. त्यामुळे पुष्कळ त्याला अडचण येते, परंतु तो अत्यंत टॅलेंटेड आहे. परंतु पुष्कळदा समाजाचा अशा लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो, अयोग्य असतो. आणि ख्रिस्ती नात्यानं आम्ही या विधींच्या स्वाधीन होऊ नये. काय खावं, काय कपडे घालावेत. पुष्कळदा लोकांना असं वाटतं की ज्या दिवशी प्रभुभजन आहे त्या दिवशी पांढरे कपडे घातले पाहिजेत.
मी पण आज पांढरं शर्ट घातलं नाही का. पूर्वीच्या काळी पेंटिकॉस्टल लोक हे त्यांच्या पांढऱ्या कपड्यांवरून ओळखले जायचे. मी ज्यावेळेस UBS मध्ये होतो त्यावेळेस मी एक दिवस पांढरं शर्ट आणि पांढरी पॅन्ट घातली होती. त्यावेळेस माझे क्लासमेट मला म्हटले, अरे पेंटिकॉस्टल झाला वाटतं. आमच्या पेहरावरून आम्ही कोण आहोत जणू काय ओळखलं जातं. खरं म्हणजे आमच्या चारित्र्यावरून, आमच्या स्वभावावरून, आमच्या साक्षीवरून आम्ही ओळखलं जावं नाही का आम्ही कोण आहोत. पण आम्ही काय कपडे घालतो, आम्ही काय खातो, याच्यावरून पुष्कळदा आमचा न्याय केला जातो. आणि भारतामध्ये तर भयंकर चित्र आहे नाही का. विशिष्ट प्रकारचं मांस खाणारे हे एका धर्माचे विरोधी आहेत अशा प्रकारचं चित्र रंगवण्यात येतं. त्याविषयी जेव्हा मी काही व्हिडिओज पाहिले तेव्हा मला असं आढळलं की खरं म्हणजे पुरातन काळामध्ये जे आज ते मांस खायचं नाही असं म्हणतात, ते स्वतः ते मांस खात होते. यज्ञामध्ये ते अर्पण करत होते आणि ते स्वतः खात होते. पण आज दिवस बदललेले आहेत. आज अशा प्रकारे विशिष्ट प्रकारचं मांस खाणाऱ्या लोकांकडे तुच्छतेनं पाहिलं जातं. ख्रिस्ती समाजामध्ये सुद्धा असे लोक आहेत की त्यांना असं वाटतं नाही नाही आम्ही वेगळे आहोत, आम्ही फार चांगले आहोत, आम्ही फक्त चिकन मटण खातो, ते मांस खात नाही. तुम्हाला माहिती आहे मी कोणत्या मांसाविषयी बोलत आहे. कारण विशिष्ट समाजाचे लोकच ते मांस खातात असा एक गैरसमज आपल्या देशामध्ये आहे. खरं म्हणजे तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जाता त्यावेळेस या मांसाला खूप किंमत आहे आणि जे श्रीमंत आहेत, जे सुखवस्तू आहेत तेच अशा प्रकारे याचं सेवन करू शकतात कारण ते महाग असतं. आपल्या देशामधील काही विशिष्ट समाजाचे, विशिष्ट जातीचे लोक या मांस खाण्याविरुद्ध इतरांवर टीका करतात, इतरांवर हल्ले करतात. परंतु भारतामधून जे मांस एक्सपोर्ट केलं जातं, दुसऱ्या देशांमध्ये पाठवलं जातं, त्याचे मालक कोण आहेत तर हेच उच्च जातीचे लोक आहेत. अशा प्रकारे जगामध्ये आम्हाला एक ढोंगीपणा दिसून येतो आणि तो ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये नसावा अशी देवाची इच्छा आहे. म्हणून पाऊल त्याविषयी आम्हाला इशारा देत आहे. आणि मग शेवटी 23व्या वचनामध्ये पाऊल म्हणतो, याला स्वेच्छेने योजलेली उपासना, लीनता व देहदंडन यावरून ज्ञान म्हणतात खरे, तरी देह स्वभावाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची त्यांची योग्यता नाही. उपासना, लीनता आणि देहदंडन हे आमच्या धार्मिकतेचं बाह्य स्वरूप आहे. भक्तीमध्ये आपण अत्यंत पवित्र होतो, आम्ही अत्यंत नम्र वागतो, पुष्कळदा आम्ही स्वतःच्या देहाला त्रास करून घेतो आणि पुन्हा आपल्या संस्कृतीचा हा प्रभाव आपल्यावर आढळतो. आणि हे खरं ज्ञान आहे अशा प्रकारे भासवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु पाऊल म्हणतो की देह स्वभावाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची त्याची योग्यता नाही. या बाह्य गोष्टी त्याचं प्रदर्शन करून आम्हाला देह स्वभावावर ताबा मिळवता येणार नाही. आणि म्हणून यासंबंधी आपण फार गंभीरपणे विचार करायला हवा. आज मंडळांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं चित्र आम्हाला दिसतं का? ज्यावेळेस आम्ही चर्चमध्ये आहोत त्यावेळेस आम्ही हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणतो, परंतु आम्ही जर आमच्या इतर धर्मीय मित्रमैत्रिणींमध्ये असलो तर त्यावेळेला आमच्या तोंडातून हालेलुया शब्द निघतो का? की त्यावेळेला ते मित्र जी भाषा बोलतात तीच भाषा आमच्या तोंडात असते. आम्ही पुष्कळदा आमच्या धार्मिकतेचा देखावा करतो का? मला असं वाटतं आम्ही सर्व त्या बाबतीमध्ये दोष आहोत. माझ्या सकट आम्ही सर्व दाखवतो दुसऱ्यांना की मी फार पवित्र आहे, मी फार चांगला आहे, परंतु आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला माहीत आहे की आपण कोण आहोत. आणि म्हणून आम्हा सर्वांना पश्चाताप करण्याची गरज आहे. एक व्हिडिओ मी पाहत होतो, सध्या चार्ली कर्क हे नाव फार चर्चेलं जात आहे आणि दोन्ही बाजूने त्यावर चर्चा होते, त्यांच्यावर टीका करण्यात येते, कोणी त्यांचा सपोर्ट करतात. पण एक चांगली गोष्ट मला पाहायला मिळाली की त्यांच्या अंत्यविधीच्या भक्तीमध्ये अनेक राजकीय पुढाऱ्यांनी भाषणं दिली आणि एक अत्यंत उच्च पदावर असलेला राजकीय नेता तो असं म्हणत होता की आज या परिस्थितीला आम्ही जबाबदार आहोत. जर आज आमच्या देशामध्ये देवाच्या नावाला काळिमा फासला जात आहे त्यासाठी मी जबाबदार आहे, मला पश्चातापाची गरज आहे. आणि चार्ली कर्कने हे दाखवून दिलं की ख्रिस्ताच्या नावासाठी आम्हाला दुःख सहन करावं लागेल, कदाचित आम्हाला आमचं प्राणसुद्धा द्यावं लागेल. अनेक लोक जे चर्चला जात नव्हते ते चर्चला जायला सुरुवात झालेली आहे. असे फार चांगले परिणाम चार्ली कर्कच्या मृत्यूमुळे कदाचित झाले. कदाचित
अर्थात त्याने आपल्या जीवनामध्ये अनेक तरुणांना ख्रिस्ताकडे आणलं, ही चांगली साक्ष आहे. त्याच्याकडून अनेक चुका झाल्या हे मान्य आहे, परंतु त्याने अतिशय प्रभावी साक्षसुद्धा दिली. प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव त्याने उंच केलं, गाजवलं. आणि आज आम्हाला अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव उंच करण्याची गरज आहे. आम्हाला आपली जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. आम्ही चुकलो आहोत, आम्ही पाप केलं आहे, आम्ही देवाच्या आज्ञा मोडल्या आहेत, सुवार्थ प्रसार आम्ही केलाच नाही. आम्ही आपल्या चर्चमध्ये, आपल्या मंडळीमध्ये फार आनंदात, फार सुखात, फार सुरक्षित अवस्थेमध्ये आहोत. वी आर इन द कम्फर्ट झोन. त्याच्या बाहेर जाण्याची आमची तयारी नाही आहे. आम्ही गेलोच तर सुवार्थ प्रसार फेरी काढतो, ज्यामध्ये आम्ही मोठ्या संख्येनं असतो, परंतु व्यक्तिगतरित्या आपल्या जीवनामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देत आहोत का, हा प्रश्न आहे. पौल मंडळीला, विशेषतः कलसे येथील मंडळीला धोक्याचा इशारा देत होता. तो म्हणत होता की जगामधील विधींच्या स्वाधीन का होता, माणसांच्या आज्ञेच्या आणि शिक्षणाचे जे विधी आहेत त्यांच्या स्वाधीन का होता. उपासना, लीनता, देहदंडन या बाह्य गोष्टी करण्याद्वारे तुम्ही देवाला संतोष देऊ शकाल, या गैरसमजामध्ये तुम्ही का आहात. आज आम्हा सर्वांना स्वतःचं परीक्षण करण्याची गरज आहे. आपलं अंतःकरण तपासून पाहण्याची गरज आहे. मी जे काही करत आहे ते मी खरोखर मनापासून प्रभूची स्तुती आराधना करण्यासाठी करत आहे का, की मी लोकांना इम्प्रेस करण्यासाठी करत आहे, लोकांना दाखवण्यासाठी करत आहे. प्रभू जर माझ्या अंतःकरणाशी बोलत असेल तर मी आज पश्चाताप करण्याची गरज आहे. आपण प्रभूसमोर नम्र होऊया, आपण आपल्या पापांची क्षमा मागूया, पश्चाताप करूया. आणि देवानं आम्हाला त्याच्या मार्गात चालण्यासाठी, त्याची सेवा करण्यासाठी आम्हाला तयार करावं. यासाठी नव्यानं आपलं जीवन आपण प्रभूला समर्पित करूया. देव बाप आम्हा सर्वांना आशीर्वाद करू. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी सर्व विश्वासणाऱ्यांच्या बरोबर प्रभुदेवा या भक्तीमध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला आज सहाय्य केलंस, कृपा पुरवलीस. त्याबद्दल आम्ही उपकार मानतो. तुझ्या वचनाबद्दल आम्ही उपकार मानतो. प्रभू, तुझ्या वचनाद्वारे ज्या गोष्टी तू आज आम्हाला प्रगट केल्या आहेत त्यावर आम्ही अधिक मनन करावं, विचार करावा आणि त्या प्रकारे आम्ही आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. तुझ्या आज्ञेचं आम्ही पालन करावं. यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, संकटात आहेत, त्रासात आहेत, प्रभू त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. आज प्रभू पावसामुळे ज्या अनेकांची जीवनं उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू तू दया कर, कृपा कर, त्यांचं संरक्षण कर, त्यांची काळजी घे, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण कर. त्यांना सर्व गोष्टी ज्या लागत आहेत त्याचा पुरवठा त्यांना व्हावा. यासाठी प्रभू सरकार आणि इतरांनी प्रयत्न करावेत. यासाठी प्रभू आम्ही तुला विनंती करतो. ज्या ठिकाणी युद्ध चालू आहे प्रभू देवा, इस्रायल, पॅलेस्टाईन, युक्रेन आणि इतर अनेक देशांमध्ये, आम्ही तुला विनंती करतो प्रभू तू दया कर, कृपा कर. आणि जे निरपराध लोक आहेत, मुलं आहेत, स्त्रिया आहेत, त्यांचं संरक्षण कर, त्यांची तू काळजी घे. आज आम्ही लेह लडाखसाठी विशेष प्रार्थना करतो. सोनम वांगचूक जे आज तुरुंगामध्ये आहेत, प्रभू तू त्यांच्यावर दया कर, कृपा कर, त्यांचं संरक्षण कर, त्यांना सुरक्षित ठेव. ज्या गोष्टींसाठी ते लढा देत आहेत प्रभू, त्या गोष्टीमुळे त्यांना तू विजय दे. आणि लेह लडाखमध्ये सुंदर वातावरण असावं, स्वातंत्र्य असावं, शांती असावी, यासाठी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू आमच्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे उपकार मानतो. आम्ही प्रार्थना करतो तू त्यांना आशीर्वाद कर, त्यांची भेट घेत. येणाऱ्या दिवसामध्ये तुझ्या चांगुलपणाचा अनुभव त्यांना येऊ दे आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं होऊ दे. प्रभू या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आमचा सांभाळ कर, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव आणि तुझी स्तुती आराधना करण्यासाठी पुन्हा एकदा तू आम्हाला एकत्र आण. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणतोय, आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन.
आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. काय प्रियजन हो, आजची उपासना कशी वाटली? तुम्हाला आशीर्वाद मिळाला? मग तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याला मिळालेला आशीर्वाद आपण इतरांना द्यायचा असतो. मग सहज आहे, उपासनेची लिंक तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांना जरूर पाठवा. त्यांनाही प्रभूचा आशीर्वाद मिळू द्या. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.